शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 16 आणि 16 तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये वातावरण कसं असणार आहे, आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. आणि तरच तुम्हाला समजेल की पेरणीयोग्य पाऊस आज म्हणजे 16 तारखेला 16 जूनला मंगळवारी होणार की नाही, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात आधी सुरुवात करूया कोल्हापूर परिसरामधून. आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला संध्याकाळी 6च्या सुमारास, तर या भागामध्ये काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग देखील, वादळी वारे देखील जाणवत आहे. आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6च्या सुमारास या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर इचलकरंजी, सांगली हा जर परिसर बघितला, तर या भागामध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण इथे बघू शकता पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. तेच जर आपण तासगावमध्ये जर बघितलं, तर तासगावमध्ये ढगाळ वातावरण संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. विटा, मायनी या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर कणकवली परिसर बघितला, सावंतवाडी परिसर बघितला, तर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊस या परिसरात होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जर समुद्र किनारपट्टी मालवण, केरली, त्याचबरोबर देवगड, विजयदुर्ग हा जर परिसर जर आपण बघितला, मेरवी, तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण इथे बघू शकता पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. तर त्याच जर आपण जर इकडं लाजा परिसर जर बघितला, तर येथे देखील ढगाळ वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, हा अंदाज खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या परिसरामध्ये काय परिस्थिती असणार आहे. आपण जर महाबळेश्वर परिसर जर बघितला, महाबळेश्वर, वाई, महाड, खेड, तर या परिसरामध्ये वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण या परिसरामध्ये संध्याकाळी 6 वाजता मंगळवारी 16 जूनला येथे निर्माण झालेला होणार आहे. त्याचबरोबर भोर, वाई या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. सासवड, जेजुरी या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण जर पुणे परिसर जर बघितला, पुणे परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर चाकणमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. तेच जर आपण जर खेड, मंचर हा जर परिसर जर बघितला, जुन्नर, अंबी, मुरबाड, तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. तेच जर आपण जर घोटी परिसर बघितला, तर या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. नाशिकमध्ये संध्याकाळी 6 वाजता ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. आपण बघूया तिथे वातावरणामध्ये कुठलाही बदल आपल्याला जाणवतोय का. आपण जर रात्र आणि दिवसभर जर बघितलं, तर आपल्याला संध्याकाळी 6च्या सुमारास त्या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. तेच जर आपण जर नाशिक परिसर, त्याचबरोबर निफाड परिसर जर बघितला, निफाड, ओझर, पिंपळगाव, बसवण, तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज देखील शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आहे. आपण जर मनमाड परिसर बघितला, चांदवड, नांदगाव, येल्लो, येवला, तर वैजापूर, कोपरगाव या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, हा अंदाज खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल की पावसाचीच परिस्थिती येणाऱ्या काळात काय राहील, पेरणीयोग्य पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे की नाही. धुळे परिसर बघितला, तर धुळ्यामध्ये खूप जणांच्या कमेंट होत्या की धुळ्यामध्ये परिस्थिती काय आहे पावसाची. तर धुळ्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. कुठल्याही जोरदार स्वरूपाचा पाऊस धुळ्यामध्ये होणार नाही आहे. त्याचबरोबर चाळीसगावमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. कन्नडमध्ये देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, पैठण, भुगोर, पाथर्डी, शिरूर, कासाड, पाटोदा, सफेपूर, बीड, गेवराई, रामपुरी, अंबड, जालना, जाफराबाद हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर पूर्णपणे या परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे.
ते जर आपण जर चिखलीमध्ये जर बघितलं, चिखलीमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल. बुलढाणा त्याचबरोबर आपण जर बोदवड परिसर बघितला, तर येथे देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. अकोला, वाशिम, हिंगोलीमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण बघूया काही वातावरणामध्ये रात्री 12पर्यंत काही बदल या भागामध्ये होतोय का? पण कुठलाही बदल वाशिम भागामध्ये होत नाही आहे. आपण जर बघितलं फक्त ढगाळ वातावरण त्या परिसरामध्ये असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अकोला, अमरावती, अचलपूर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. यवतमाळमध्ये, वर्ध्यामध्ये, हिंगणघाटमध्ये, पांढरकवडा, आदिलाबाद या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर चंद्रपूर हा परिसर जर बघितला तर या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. खाली राजुरा या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, पेरणीची कुणीही घाई करू नका, कारण पाऊस हा लांबणीवर आहे. येणाऱ्या 20 जूनच्या पुढेच पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तो पण जास्त प्रमाणात नाही, भुरभुर किंवा मध्यम पाऊस 20 तारखेच्या पुढे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पुरेसा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडत नाही, तोपर्यंत पेरणीला घाई करू नये, ही नम्र विनंती आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. या वातावरणासह काही भागात वादळी वारे देखील असू शकतात. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि तुमचे हवामान अंदाजाबद्दल काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.